राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील एका नारळाच्या झाडावरील पोपटाची पिल्लं काढण्यासाठी तिघ तरुण आले। कोणालाही न विचारता ते थेट झाडावर चढले आणि पोपटाची पिल्लं काढण्याचा प्रयत्न करू लागले। मात्र काही जागरूक ग्रामस्थांनी त्याला विरोध केला। थोड्या वेळानं पुन्हा ते तरुण झाडावर चढले आणि झाडाच्या फांदीला हलवू लागले। त्यावेळी झाड अर्ध्यातून मोडून पडलं आणि पोपट उडून गेले। या सगळ्या प्रकारात या तिघांचा मात्र चांगलाच पोपट झाला। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं आज सकाळी तिघे तरुण आले आणि थेट ग्रामपंचायत शेजारच्या नारळाच्या झाडावर चढू लागले। झाडावर असलेली पोपटाची पिल्लं ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता। त्या झाडाखालीच एक हॉटेल आहे। हॉटेलजवळ असलेल्या ग्रामस्थांनी त्या तरुणांना विरोध दर्शवून झाडावरून खाली उतरायला लावलं। मात्र थोड्या वेळानं पुन्हा ते तरुण झाडावर चढले आणि पोपटाची पिल्लं खाली पडावीत यासाठी चक्क नारळाचं झाड जोरजोरात हलवू लागले। या प्रकारात नारळाचं झाड अर्ध्यातून मोडलं आणि ते तिघेही तरुण खाली पडले। शिवाय झाड मोडताच झाडावरचे पोपट उडून गेले आणि मोडलेलं झाड हॉटेलवर कोसळलं। त्यामुळे हॉटेल टपरीचं नुकसान झालं। दरम्यान झाड मोडून खाली पडताच तिघेही तरुण पळून जाऊ लागले। मात्र ग्रामस्थांनी दोघांना पकडलं। अखेर हॉटेल मालकाला नुकसान भरपाई दिल्यानंतर त्या दोघांची सुटका झाली। ग्रामस्थांनी पकडल्यानंतर त्या तरुणांची पाचावर धारण बसली। त्यांना स्वतःचं नाव गाव सुद्धा सांगता येत नव्हतं। थोडक्यात पोपट पकडायला गेले आणि स्वतःचाच पोपट झाला अशी चर्चा तुरंबे गावात रंगली होती।